प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या 6 नोव्हेंबरच्या भागामध्ये आता मुक्ताची बहीण मिहिका ही आता मुक्ताला सागरसोबत पाहते आणि म्हणते, ताई काय आहे हे, तू आणि यांच्यासोबत? त्यावेळेला मुक्ता तिला हळूच बोलते, आता सध्या इथे काही बोलू नकोस. तितक्यात रोहित आणि त्याची बायको येते आणि रोहितची बायको म्हणते, काय झालं, कोण आहे ही? यावरती मुक्ता सांगते, काही नाही, ही माझी बहीण आहे. त्यावरती आता रोहितची बायको म्हणते, चल ना मग तू पण आमच्यासोबत ब्रेकफास्ट करायला चल. आता मिहिका नको नको म्हणत असताना आणि मुक्ता पण नको म्हणत असताना रोहित आणि त्याची बायको काही ऐकत नाहीत. मग मिहिकाचा नाईलाज होतो आणि आता त्यांच्यासोबत ब्रेकफास्टला जाण्यासाठी मिहिकाला जबरदस्ती जावंच लागतं. तिच्याकडे कोणताही पर्याय नसतो. तोपर्यंत सागर येतो आणि सागरसोबत आता इकडे मिहिर सुद्धा असतो. या सगळ्यामध्ये आता मिहिकाला काहीच कळत नसतं की ताई या लोकांच्या सोबत काय करते आणि मला गप्प राहायला का सांगते. तोपर्यंत इकडे आता माधवी सांगत असते, छान छान तुमचं मस्त काम चाललंय. तुमच्या पुरुषांचं आपलं चांगलं असतं, म्हणजे 4 कप चहा मिळाला, 4-5 झाडं मिळाली की अख्खं आयुष्य तुमचं आनंदात जातं. पण ह्या झाडं जशी बहरली आहेत ना, तसं माझ्या मुक्ताच्या आयुष्यामध्ये कधी बहर येणार हे त्या देवालाच माहिती. इकडे आता रोहितची बायको सांगत असते, खरंच मला ना तुमच्यासोबत भेटून खूप आनंद झाला. म्हणजे तुमच्या दोघांची लाईफ बघता किंवा तुमच्या दोघांचं एकमेकांच्यातलं अंडरस्टँडिंग बघता मिसेस कोळी, खरंच मला खूप आनंद होतोय. आता मिसेस कोळी म्हटल्यावरती मिहिकाला 440 वोल्टचा धक्काच बसतो. ही कोण मिसेस कोळी, मुक्ताला मिसेस कोळी का बोलते हे मात्र मिहिकाला काही कळतच नसतं. त्यावेळेला आता रोहितची बायको म्हणते, मिसेस कोळी तुम्ही ज्या वेळेला घरी असता तेव्हा जनरली काय करता, म्हणजे सुट्टीच्या दिवशी? आता मात्र मुक्ता सांगते, आम्ही जनरली शॉपिंगला जातो. आणि आता सागरला आठवतं ज्या वेळेला मुक्ता सईसाठी शॉपिंगचं बोललेली असते तेव्हा त्याने वेडीवाकडी केलेले चेहरे आठवतात आणि मुक्ता म्हणते, काय आपण शॉपिंगलाच येतो ना, म्हणजे आमच्या सईला शॉपिंग आवडतं ना, म्हणून आम्ही शॉपिंगसाठी येतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, यांना न फॅमिलीसोबत खूप वेळ घालवायला आवडतो. म्हणजे सईसाठी खूप काही करतात, सईचे केस विंचरून देतात आणि सईची वेणीसुद्धा घालतात. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की फॅमिलीसाठी वेळ द्यायलाच पाहिजे. बिझनेस हा तर आहे, पण फॅमिली टाईम हा फॅमिलीसाठी द्यायलाच पाहिजे. रोहितची बायको खूपच इम्प्रेस होते, म्हणजे सागर एक आयडियल फॅमिली मॅन आहे हे असं तिलाच वाटतं. तेवढ्यात मिहिका म्हणते, तुमचं लग्न, असं म्हणून मिहिका पुढे काही बोलणार तर मुक्ता तिला डोळ्यांनीच दटावते आणि शांत राहण्यासाठी सांगते. मिहिका खूप गडबडलेली असते. इकडे माधवीला खूप त्रास होत असतो. मुक्ताची अवस्था तिला बघवत नसते. मुक्तासोबत जे घडतंय त्याचा तिला खूप त्रास होत असतो. त्यावेळेला आता मुक्ताचे बाबा त्याला थांबवतात आणि म्हणतात, पुरुषोत्तमराव हे बघ, तू पाणी पी, मुक्ताचं सगळं काही ठीक होणार आहे. इकडे मुक्ता विचार करत असते, आता ही मिहिका पटकन काही बोलून गेली तर खूप गडबड होईल. त्यावेळेला रोहित म्हणतो, म्हणजे लंडनला असताना मला माहिती आहे की हा किती पर्टिक्युलर होता आपल्या बिझनेसमध्ये, पण बिझनेसमध्ये पर्टिक्युलर असणं वेगळं आणि फॅमिलीसोबत पर्टिक्युलर असणं वेगळं. म्हणजे फॅमिलीसाठी हा इतका फॅमिली पर्सन परफेक्ट आहे मला खरंच माहीत नव्हतं. यावरती मुक्ता म्हणते, तर म्हणजे ना आमची फॅमिली एक आयडियल फॅमिली आहे आणि फॅमिलीसाठी वेळ देणं हे सागरचं उत्तम काम आहे. म्हणजे फॅमिली पहिला प्रेफरन्स फॅमिलीला असतो आणि त्यासाठी आता सागर काहीही करायला तयार असतात. असं म्हणत आता इकडे मुक्ता त्याची तारीफच करत असते. मग मिहिकाचा मेसेज येतो, ताई हे काय चाललंय? त्यावरती मुक्ता म्हणते, आता सध्या शांत हो, मी तुला नंतर सगळं सांगेन. आणि त्याच वेळेला रोहितची बायको म्हणते, मिहिका तू सध्या काय करते आहेस? आता मिहिर हे सगळं पाहत असतो. मिहिका म्हणते, काही नाही, सध्या माझं कॉलेज चाललंय, अजून माझं लग्न व्हायचं आहे. रोहितची बायको म्हणते, माझा भाऊ आहे लंडनला सेटल, तुला जर अरेंज मॅरेज करायचं असेल तर मात्र मी माझ्या भावाशी नक्की बोलून घेईन. मिहिरला हे ऐकून खूप त्रास होत असतो. त्यावेळेला मिहिरला चिडवण्यासाठी मिहिका म्हणते, हो चालेल की, म्हणजे मला अरेंज मॅरेज वगैरे चालणार आहे, तुम्ही तुमच्या भावाशी बोलून घ्या, हवे तर त्याचा नंबर मला द्या, मी त्याच्याशी बोलणार आहे. याच्यावरती रोहितची बायको म्हणते, अच्छा म्हणजे अरेंज मॅरेजबद्दल तुझं मत चांगलं आहे. यावरती मिहिका म्हणते, हो, कारण चुकीच्या माणसांवरती विश्वास ठेवल्यावरती खूप मोठा विश्वासघात होतो, त्यापेक्षा अरेंज मॅरेज करून आपण योग्य तो माणूस निवडला तर काय चुकीचं आहे. असं म्हणत मिहिका मुद्दाम मिहिरला जळवण्यासाठी किंवा मिहिरला टोमणे मारण्यासाठी याबद्दल बोलत असते. आता अशी सगळी चर्चा चालू असते. मिहिकाने मारलेला टोमणा मिहिरला समजत असला तरी इकडे सागर म्हणतो, पण एका माणसावरून सगळ्यांना जज करू नये, कारण
एक मुलगा तसा निघाला म्हणून सगळेच तसे नसतात ना, असं म्हणत आता इकडे सागर मिहीरची बाजू घेतो. मग सगळेजण छानपैकी ब्रेकफास्ट वगैरे उरकतात आणि बाहेर येतात. ब्रेकफास्ट उरकल्यावरती आता मात्र सगळेजण एकमेकांना बाय बोलतात आणि आता रोहित म्हणतो, खरंच तुमच्या फॅमिलीला भेटून मला इतका आनंद झाला ना, म्हणजे खरंच खूपच छान वाटलं, असं म्हणत तो मुक्ताचे आभार मानत असतो आणि आता ते आपापल्या कारने जायला निघतात. ते कारने जायला निघाल्यावरती इकडे सागर सांगत असतो मिहीरला, तो रोहित गेला का बघ, माझ्या ना डोक्याला नुसता ताप झालाय, कधी एकदा हे सगळं सॉल्व्ह होतंय असं झालंय. मग मिहिका म्हणते, अच्छा म्हणजे इतकं सगळं होऊन तुमच्या डोक्याला ताप झालाय, तुम्हाला माझ्या ताईने हेल्प केली, तुम्ही काय काय नाही केलं तो तिच्यासोबत, इतके कृतज्ञ कसे आहात तुम्ही. यावरती मिहीर म्हणतो, दादूसला काही बोलायचं नाही. मिहिका म्हणते, आला का दादाचा चमचा, म्हणजे तुझ्या दादांनी काय काय केलं, माझ्या ताईला इतका त्रास दिला, पोलीस स्टेशनला गेली, कंप्लेंट केली, नको नको ते लोकांच्या समोर बोलला, तरी सुद्धा आज मदतीला माझी ताई धावून आली, तिचे आभार मानायचे सोडून तुम्ही डोक्याला ताप झाला असं म्हणताय, तुमची कृतज्ञता तुमच्याकडेच ठेवा, मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाहीये, असं म्हणत मिहिका आणि मिहीर दोघंजण आता रस्त्यातच भांडायला लागतात. त्यावरती मुक्ता मिहिकाला शांत करत असते आणि म्हणते, मिहिका तू शांत हो. त्यावरती सागर सुद्धा मिहीरला म्हणतो, हे बघ एक काम कर, तू सुद्धा शांत हो. याच्यावरती सागर म्हणतो, चल आपण कारने जाऊया, पण माझ्याकडे कार नाहीये. यावरती मिहीर म्हणतो, मी कॅब बुक करतो, आपण कॅबने जाऊया. आणि दोघंजण कॅबने जातात. इकडे मिहिका चांगल्या स्टेशनमध्ये असते आणि सागरला ती खूप काही सुनावत असते. या सगळ्यामध्ये आता मात्र मिहिका आणि ही सगळेच जण गैरसमज करून घेत असतात आणि अखेर कॅब बुक करून मिहीर जरी केला असला तरी सागर, मुक्ता आणि मिहिका यांच्यासोबत कारमध्ये बसतो. कारमधून घरी आल्यावरती सईसोबत घेतलेले क्लिप्स वगैरे सगळं काही सागरच्या पॉकेटमध्ये असतं. मुक्ता सांगत असते, तुमच्या या पॉकेटमध्ये क्लिप्स आहेत ते काढून द्या की. याच्यावरती सागर गडबडतो, क्लिप्स काढू की खेळणी पकडू, काय करू, त्याला नक्की काही कळतच नसतं. मग मुक्ता हे सगळं पाहत असते आणि आता सईला खूण करते आणि बाबाची मजा बघ असं सांगते. मग आता सागरच्या पॉकेटमधून स्वतः मुक्ता हात घालते आणि ते क्लिप्स काढते आणि हे सगळे आता तिथे उभे असलेले लोक पाहतात आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. मुक्ता, सागर आणि सई तिघांची सुंदर फॅमिली आता खूप सारी शॉपिंग करून घराच्या दिशेने येत असते आणि आता हे त्रिकोणी कुटुंब खूप सुंदर दिसत असतं. आता पुरुषोत्तम हे सगळं पाहत असतो, सोबत एक त्याचा मित्र पण असतो. समोर पाहिलेलं दृश्य खरं की काय हे त्याला कळतच नसतं. नंतर घरी आल्यावरती ज्या वेळेला मुक्ता आता सईला घरी सोडून निघत असते, सई तिचा हात धरते आणि थांब ना, तू माझ्यासोबत थांब ना, मला सोडून जाऊ नको ना, असं म्हणत रडत असते. रडणाऱ्या सईला बघून आता मात्र इकडे मुक्ताला पण भरून आलेलं असतं. आता सई आणि मुक्ता आणि सागर या तिघांची फॅमिली एकत्र बघणं हे खूप मोठं आता पर्व ठरणार आहे. मालिकेमध्ये तिघांची फॅमिली एकत्र येण्यासाठी खूप महत्त्वाची घटना घडणार आहे आणि सईच्या आईच्या भूमिकेमध्ये आपल्याला आता मुक्ता दिसत सागर आणि सई आणि मुक्ता या तिघांची त्रिकोणी फॅमिली एकत्र दिसणार आहे आणि इथूनच मालिका एका वेगळ्या वळणावरती सुरू होणार आहे.